झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंची कन्या वर्षा भोसले यांनी स्वतःवरती गोळ्या झाडून आत्महत्या केलेली आहे। पेडर रोड इथल्या प्रभुकुंज या निवासस्थानी वर्षा भोसले यांनी आत्महत्या केली आहे। त्या 56 वर्षांच्या होत्या। या आधीही 9 सप्टेंबर 2012 आणि 2008 सालीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता। पत्रकार आणि स्तंभ लेखिका म्हणून त्यांनी काम केलेलं होतं। त्याचप्रमाणे घराण्याचा गायकीचा वारसा देखील त्यांनी सुरू ठेवलेला होता। मराठी आणि हिंदी सिनेमांसाठी त्यांनी पार्श्वगायनही केलेलं आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंची कन्या वर्षा भोसले यांनी स्वतःवरती गोळ्या झाडून आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्या कुटुंबामध्ये सध्या वातावरण जे आहे ते तणावाचं आहे। पेडर रोड इथल्या प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानी वर्षा भोसले यांनी ही आत्महत्या केलेली आहे। आत्महत्येसमयी त्या 56 वर्षांच्या होत्या। या आधी देखील 9 सप्टेंबर 2012 आणि 2008 सालीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता। पत्रकार आणि स्तंभ लेखिका म्हणून त्यांनी काम केलेलं होतं आणि त्याचप्रमाणे घराण्याचा गायकीचा वारसा देखील त्यांनी सुरू ठेवलेला होता। मराठी आणि हिंदी सिनेमांसाठी त्यांनी पार्श्वगायनही केलेलं होतं। वर्षा भोसले यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नसलं तरी देखील यापूर्वी देखील 2 वेळेला त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र यावेळेला जो प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यामध्ये त्यांचा प्राण जो आहे तो गेलेला आहे। प्रभुकुंज या निवासस्थानी वर्षा भोसले यांनी आत्महत्या केलेली आहे। त्या 56 वर्षांच्या होत्या। 9 सप्टेंबर 2012 आणि 2008 सालीही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता। त्या स्वतः एक पत्रकार आणि स्तंभ लेखिका म्हणून ओळखल्या जात होत्या। त्याचबरोबर गायकीचा जो वारसा आहे तो त्यांना देखील मिळालेला होता। त्यांनी देखील हा वारसा थोड्याफार प्रमाणामध्ये जपलेला होता। काही मराठी, काही हिंदी अशा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी पार्श्वगायन केलेलं होतं। मात्र वर्षा भोसलेंची जी आत्महत्या आहे आश्चर्याचा विषय मानली जाऊ लागलेली आहे। प्रभुकुंज या निवासस्थानी त्यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केलेली आहे। पेडर रोड या ठिकाणी प्रभुकुंज आहे। ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंची कन्या वर्षा भोसले यांनी स्वतःवरती गोळ्या झाडून आत्महत्या केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दिनेश मौर्या यांच्याकडून। दिनेश, अतिशय धक्कादायक अशी बातमी समोर येते ती म्हणजे वर्षा भोसले यांनी स्वतःवरती गोळ्या झाडून आत्महत्या केलेली आहे। तपास कुठपर्यंत आलेला आहे, काय अधिक माहिती आहे या संदर्भातली या क्षणाची? विशाल, या क्षणी मुंबई गामदेवी पोलीस आणि मुंबई क्राईम ब्रांच युनिट 2 चे दोन्ही टीम्स इथे पोहोचलेले आहेत। अजूनही वर्षा भोसले यांचा मृतदेह घराच्या आतच आहे। घराच्या आत पोलिसांचा पंचनामा सुरू आहे। किती गोळ्या वर्षा भोसले यांनी स्वतःवर झाडून घेतल्या आहेत हे तपासून बघितले जात आहे। ज्यावेळी घटना झाली त्यावेळी त्यांच्या घरात कुठलाही व्यक्ती उपस्थित नव्हता। स्वतः आशा भोसले या सिंगापूरला गेल्या होत्या। तर शेजारी राहणाऱ्या लोकांचे स्टेटमेंट पोलिसांनी घ्यायला सुरू केलेले आहेत। या हत्येमागचं नेमकं कारण काय आहे याचा शोध पोलिसांनी सुरू केलेला आहे। प्राथमिकरित्या तरी डिप्रेशन कदाचित कारण असावा असं दिसून येतंय, कारण या आधीही 2008 आणि 2010 मध्ये वर्षा भोसले यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। सध्या पोलीस आजूबाजू राहणाऱ्या लोकांची स्टेटमेंट घेत आहेत। विशाल, निश्चितच पोलिसांना घटनास्थळी आतापर्यंत काय काय आढळून आलं या संदर्भातली माहिती पोलिसांनी दिली आहे? पोलिसांना तो रिव्हॉल्वर मिळालेला ज्याने गोळी झाडण्यात आलेली होती। मात्र अजूनही कुठल्याही प्रकारचं सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागलेलं नाहीये की आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिलेला होता का, पोलीस ते शोधत आहेत। विशाल, नक्कीच, म्हणजे सध्या पुरावे गोळा करण्याचं काम हे पोलिसांतर्फे सुरू आहे। वेळोवेळी या संदर्भातली माहिती दिनेश आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तत्पूर्वी अतिशय धक्कादायक बातमी सर्व प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा। ज्येष्ठ गायिका आणि आशा भोसलेंची कन्या वर्षा भोसले यांनी स्वतःवरती गोळ्या झाडून आत्महत्या केलेली आहे। पेडर रोड इथल्या प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानी वर्षा भोसले यांनी आत्महत्या केलेली आहे। त्या 56 वर्षांच्या होत्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।